नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अशी चर्चा सुरू आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण ही चर्चा आहे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आणि त्यांच्या खुर्चीभोवती फिरणाऱ्या राजकीय समीकरणांबद्दल. मित्रांनो, गेल्या काही दिवसात एक बातमी खूप वेगानं पसरत आहे. एका गुजराती वर्तमानपत्राचा संदर्भ देत अशी चर्चा केली जात आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. होय मित्रांनो, ही बातमी अधिकृत नाही, पण राजकीय वर्तुळात याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की अचानक अशी चर्चा का सुरू झाली आणि यामागचं खरं कारण काय असू शकतं. या चर्चेचं मुख्य कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बदलतं राजकीय समीकरण. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला होता. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेत महाविकास आघाडी सरकार पाडलं. यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटलं होतं, कारण भाजपकडे स्वतःचा मोठा आकडा असतानाही मुख्यमंत्रीपद शिंदे यांना देण्यात आलं. पण या निर्णयामागे भाजपची एक मोठी रणनीती होती असं सांगितलं जातं. भाजपला वाटत होतं की एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये प्रभाव असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहिल्यास भाजपला राजकीय फायदा होऊ शकतो. म्हणजेच त्या काळात शिंदे हे भाजपसाठी एक मोठं ॲसेट मानले जात होते. पण आता राजकीय विश्लेषकांच्या मते परिस्थिती थोडी बदलताना दिसत आहे. काही ठिकाणी असे संकेत दिले जात आहेत की ज्या अपेक्षेनं भाजपनं शिंदेंना पुढं केलं होतं त्या अपेक्षा पूर्णपणे पूर्ण होताना दिसत नाहीत. राजकीय समीकरणं बदलत असतात आणि राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात. म्हणूनच आता काही विश्लेषक म्हणत आहेत की भाजपला वाटत आहे की शिंदे हे ॲसेट कमी आणि लायबिलिटी जास्त ठरत आहेत. पण हा प्रश्न इथंच संपत नाही. कारण जर खरोखरच भाजपला शिंदे नको झाले असतील तर मग पुढचा प्रश्न असा उभा राहतो की भाजपचा पुढचा प्लॅन काय असू शकतो. महाराष्ट्रात काही महिन्यांवर मोठ्या निवडणुका आहेत आणि अशावेळी प्रत्येक पक्ष आपली राजकीय रणनीती मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच काही राजकीय तज्ज्ञ असंही म्हणतात की ही चर्चा केवळ राजकीय अफवा असू शकते. कारण सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये कधीकधी दबाव निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जातात. तर दुसरीकडे काही लोक म्हणतात की महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठे राजकीय बदल होऊ शकतात. मित्रांनो, राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. इथे परिस्थिती कधीही बदलू शकते. आज जो नेता सर्वात ताकदवान वाटतो तो उद्या अचानक अडचणीतही येऊ शकतो. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सुरू झालेली ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करत आहे. पण सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. या सर्व गोष्टी फक्त चर्चांच्या पातळीवर आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निर्णय समोर आलेला नाही. म्हणूनच पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदे खरंच भाजपला नको झालेत का, की ही फक्त राजकीय अफवा आहे? या प्रश्नाचं खरं उत्तर आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होईल हे सांगणं आजही तितकंच अवघड आहे. आणि कदाचित याच अनिश्चिततेमुळे महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच इतकं रोचक आणि चर्चेत असतं. धन्यवाद.